नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत. तर चला आज आपण छान असे एकदम मस्त हिरवेगार असे छान गावठी कारले गावाकडचे बनवणार आहोत. ताजे ताजे असे झाडावरचे तोडेल गावठी कारले आता आपण बनवणार आहोत, शेंगदाणे भरून, साधे आणि सोपे. तर चला मैत्रिणींनो, आता कारले आपण प्रथम हे चिरून घेणार आहोत आणि त्याच्यात मीठ भरणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, असे छान असे कारले आता आपण चिरलेले आहे. आता याच्यामध्ये ना आपण हे बघा हे असे चिरलेले आहे. तर याच्यामध्ये असं आपण मीठ भरणार आहोत. हे मीठ घ्यायचं आणि जिथे आपण कारलं चिरलेलं आहे तिथे असं हे मीठ भरायचं. मीठ का भरायचं, मिठाने कडू नाही लागत आणि छान लागतं. तर असं मीठ भरून असं एकदम असं छान असं हवा ह्याच्यात त्याच्यात 2 भाग केलेले आहे ना, याच्यात मीठ भरून ठेवायचं. असं करून आपण हे सर्व कारले आता मीठ भरून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रीण, छान असं आपण हे बघा मीठ भरलेलं आहे या कारल्यामध्ये. असं पूर्ण कारल्यात आता मीठ भरलेलं आहे. आणि कारले आता मैत्रिणींनो आपण शिजायला लावणार आहोत. साधे आणि सोपे, आरोग्यासाठी लागणारे, डायबिटीस आजारासाठी आणि इतर आजारांसाठी, आरोग्यासाठी खूप चांगले असतात कारले. तर आता आपण कारल्याची छान अशी शेंगदाणे भरून भाजी करणार आहोत. तर आता कारले आपण चिरून घेतले आणि मीठ भरलं आहे. तर आता आपण हे कारले शिजायला लावणार आहोत. त्याच्यानंतर कारल्यासाठी लागणारा काय मसाला लागतो तो घेतला आहे. त्याच्यानंतर आपण या कारल्यासाठी लागणारा मसाला, शेंगदाणे घेतले, ही कोथिंबीर घेतली आणि हा लसूण घेतला आहे, थोडेसे धणे घेतले आणि थोडे जिरे. आता हे सर्व आपण मिक्स करून हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. याच्यामध्ये अद्रक बी घेतलेले आहे. तर आता हे सगळं आपण दळणार आहोत. आता याच्यामध्ये थोडेसे आपण हळद बी टाकणार आहोत आणि चवीसाठी मीठ बी टाकणार आहे. मग आता अद्रक, कोथिंबीर, धणे, जिरे आणि लसूण आणि मीठ हे सर्व आपण एकत्र करून मिक्सरमध्ये आबडधोबड दळणार आहोत. लय बारीक नाही, आबडधोबड. मग आबडधोबड त्याच्यात भरायसाठी. तर चला मैत्रिणींनो, आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. साधे सोपे आपले आज कारल्याची भाजी आपण बनवणार आहोत, गावाकडची साधे आणि सोपी. तर चला आता आपण हे दळून घेऊ. हे बघा मैत्रिणी, छान असं आपण हे धणे, जिरे आणि लसण, अद्रक हे आपण दळून घेतलेलं आहे. मीठ, हळद टाकून असं छान असं हे बघा कूट याचा तयार केलेला आहे. मिरची टाकून, कोथिंबीर टाकून, हा अद्रक बी टाकलेली, याचा हा कूट तयार केलेला आहे. तर हा कूट आपण कारल्यामध्ये भरणार आहोत. हा कूट आपण कारल्यामध्ये भरणार आहोत. असा मस्त असा टेस्टी कूट आणि छान असे कारले बनवणार आहोत, गावाकडचे एकदम साधे आणि सोपे, आरोग्यदायक आणि छान असे खायला चवदार असे कारले, बिना कडूचे. तर चला आता आपण कारले बघूया शिजले का नाही. तर हे बघा मैत्रिणी, असे छान असे कारले आपले शिजलेले आहे. आता या कारल्यावर आपण काय करायचं, हवा शिजलेल्या कारल्यावर असं थंड पाणी टाकायचं. आणि थंड पाणी टाकल्यानंतर पूर्ण कारले असे त्याच्यामध्ये असे धुवायचे, पुन्हा छान असे धुवायचे ते कारले. म्हणजे का, याच्यातलं सर्व कडू पाणी हे निघून जातं. कारले असे धुतल्यानंतर असे मधून बी धुवायचे छान असे आणि असे छान असे पिळून घ्यायचे. हे बघा असे हातात धरायचे आणि असे छान पिळायचे. तर असे सर्व ह्या पद्धतीने सर्व कारले असे धुवून पिळून घ्यायचे. आता हे कारले आपण याच्यात बी पुन्हा त्याच प्रकारे करायचं. तर आता हे सर्व कारले असे धुवून काढायचे. ह्याच्यामुळे हे कडू पाणी पूर्ण निघते आणि खायला चवदार लागतं आणि कडवट लागत नाही जास्त. म्हणजे लहान मुलं बी खाऊ शकता ना. कडू लागल्यावर मुलं, लहान लेकरं बी खाते नाही. ते असं सगळं पाणी त्याचं कडू निघलं जातं असं दाबून. कारण आपण पहिले बी मीठ भरलेलं असतं ना त्याच्यामध्ये. मीठ का भरता, कडू नाही लागू.
आणि असे पिळून काय घ्यायचं, ते कडू पाणी पिळून टाकायचं पूर्ण असं. तर आता हे कारले पूर्ण आपण धुवून काढले बघा. हे कडू पाणी निघालेलं आहे. तर चला हे बघा कारले आपण सगळे असे छान असे पिळून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये आता आपण ते जे आपण कूट केलेला आहे तो कूट असं एक एक कारल्यामध्ये भरणार आहोत. या पद्धतीने असा कूट भरायचा. हे बघा किती छान असा या कारल्यामध्ये आपण कूट भरलेला आहे. असा पूर्ण कूट या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. हे बघा छान असा एक एक कारले करून सर्व कारल्यांमध्ये. आता हे सर्व कारल्यात आपण कूट भरणार आहे. साधे आणि सोपे आपले गावाकडचे कारले. तर मैत्रिणीच्या नंदिनी रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आता हे सर्व आपण हे बघा आपण सर्व कारल्यात आता हे कूट भरलेलं आहे. राहिलेला कूट असा त्याच्यावर टाकून द्यायचा, पूर्ण असा टाकायचा. तवा फ्राय कारले म्हणतात त्याला. तव्यावर फ्राय केल्या जाते ह्या कारल्यांचं. खायला टेस्टी आणि छान. आता बघा आपण हे छान कूट भरलेलं आहे. तर चला आता आपण कसं बनवणार आहे ते तुम्हाला आता दाखवते. आता त्याच्यासाठी बघा परत आपण एक मसाल्याची पुडी घेतलेली आहे त्याच्यात टाकण्यासाठी आणि थोडासा कढीपत्ता बी घेतलेला आहे. तर चला आता आपण कारले तयार करणार आहोत. कारल्याची भाजी छान असा कूट भरलेला आहे आता कारल्यात. आता आपण कारल्याची भाजी तयार करणार आहोत, साधी आणि सोपी. मैत्रिणी आता आपण तवा ठेवलेला आहे. तव्यात प्रथम आपण कढीपत्ता टाकलेला आहे. आता कढीपत्ता टाकल्यानंतर आपण ही मसाला पावडर टाकणार आहोत. त्याच्यानंतर थोडंसं तिखट टाकणार आहोत आणि हे कारले आपण सोडणार आहोत. तर हे बघा आता आपण हे कारले टाकलेले आहे आणि छान असं आता आपण छान असे हे कारले आता हलवणार आहोत. तर ह्या पद्धतीने बघा आपण तवा फ्राय कारले बनवले आले आहे. तर असे छान असे सगळे असे परतून घेणार आहोत. तर मैत्रिणी बघा साधे सोपे असे कारले आपण छान असे परतून घेणार आहोत. खायला टेस्टी आणि एकदम मस्त असे कारले आता तवा फ्राय कारले आपले तयार झालेले आहेत. हे बघा कसे गरम गरम असे छान असे कारले आपले तयार झाले. तर असे दाबायचे मैत्रिणी. असं दाबल्यामुळे काय होतं त्याच्यातलं सर्व कडू पाणी जळून जातं. अशी छान अशी कारल्याची भाजी तवा फ्राय कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे. चमचमीत अशी चमचमीत अशी मस्त. तर बघा या पद्धतीने तुम्ही करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली कारल्याची भाजी. तर चला आपली भाजी तयार झाली आहे मैत्रिणी. चला आता आपण काढून घेऊया. तर हे बघा मैत्रिणी तवा फ्राय कारले आपले छान असे तळलेले आहे. एकदम मस्त तवा फ्राय कारले आपण शेंगदाणे भरून शेंगदाण्याचा कूट भरून तयार केलेला आहे. तर मैत्रीण बघा या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधे आणि सोपे आपले तवा फ्राय कारले गावाकडचे.
तर हे बघा ह्या पद्धतीने आता आपले कारले तयार झालेले आहे. आरोग्याला चांगले असलेले आपले हे कारले. चला मैत्रिणींनो, नमस्ते, जय भीम. दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे. साधे सोपे आपले कारले आता तयार झाले. असे करून बघा, खाऊन बघा, इतरांना विचारा करून.